आज अकोले तालुका रेल्वे संघर्ष समितीची जी बैठक पार पडली त्यानुसार रेल्वेचे स्टेशन हे देवठाण येथे झाले पाहिजे ही प्रमुख एक मागणी होती। तर ह्या निमित्ताने अनेक ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले। खरं तर 2019 साली आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब यांच्या दूरदृष्टीने त्यांनी एक नकाशा मागून घेतला होता आणि त्या नकाशानुसार त्यांची एक तळमळ होती की अकोले तालुक्यातून रेल्वे गेली पाहिजे, कारण अकोले तालुका हा पर्यटन सौंदर्याने नटलेला आहे। तसेच अनेक कृषी मालाची वाहतूक तसेच अनेक युवक रोजगारासाठी इतर तालुक्यात जात असतात। खरं तर ज्यावेळेस एखादी वाहतूक किंवा दळणवळणाची सोय सुविधा पुरवली जाते त्यावेळेस कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अंतर कापले जाईल, तसेच आजूबाजूचे तालुके जोडले जातील या दृष्टीने प्रयत्न केला जातो। परंतु गेल्या काही काळापासून इतर तालुक्यांमध्ये हे रेल्वेचा प्लॅन वळवण्याचे जे प्रयत्न चालू आहेत त्यामुळे येणाऱ्या पिढीमध्ये शाश्वत विकासासाठी आपण संघर्ष करावे लागणार आहेत। तसेच येणाऱ्या काळामध्ये हे अकोले तालुक्यासाठी धोकादायक असू शकते, कारण येथे पर्यटनाला चालना मिळेल। ज्यावेळेस इथे रेल्वे येईल त्यावेळेस इथे पर्यटनाला चालना मिळेल। तसेच इथे कृषी मालाची वाहतूक पुणे, नाशिक या मोठ्या शहरांमध्ये केली जाईल। त्यामुळे अकोले तालुक्यात रेल्वे आलीच पाहिजे या मताची मी आहे आणि ह्यासाठी हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता न ठेवता निवडणुकीनंतरही जोपर्यंत रेल्वे स्टेशन अकोले तालुक्यात मंजूर होत नाही तोपर्यंत या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे।